तर ते लवकर सरकारबरोबर चर्चा करून हे उपोषण सुरू आहे तोपर्यंत तेवढा विषय मार्गी लावा ही हात जोडून विनंती. कारण तेवढे संवेदनशील आपण आहात आणि आपल्याला ओळखायला कमी पडलो की उदयजी ही किती चांगली व्यक्ती आणि त्याच्यामुळं आदरणीय उदयजी सुद्धा हे करतील ही मला आशा आहे, म्हणून हे उपोषण मी सुरू ठेवलं. आमचे गेल्या वर्षी आमच्या गोशाळेला तत्काळ ही जागा खाली करण्याची नोटीस दिलं होतं. नंतर आपण उपोषण केलं आणि उपोषणानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे संवेदनशील असणारे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांनी म्हणले, महाराज काही काळजी करू नका, मी या सगळ्या गोष्टी बघतो. तिथपासून आजपर्यंत उदयजी सामंत साहेबांचा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आम्हाला पाठिंबा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी चांगल्या तऱ्हेचं त्यांचं मार्गदर्शन मिळतं. तर आता मी त्यांना एवढीच विनंती करतो की हे कायमस्वरूपी तुमच्या हातात आहे, तर ते लवकर सरकारबरोबर चर्चा करून हे उपोषण सुरू आहे तोपर्यंत तेवढा विषय मार्गी लावा ही हात जोडून विनंती. कारण तेवढे संवेदनशील आपण आहात आणि आपल्याला ओळखायला कमी पडलो की उदयजी ही किती चांगली व्यक्ती आणि त्याच्यामुळं आदरणीय उदयजी सुद्धा हे करतील ही मला आशा आहे, म्हणून हे उपोषण मी सुरू ठेवलं. आमचे पालकमंत्री आहेत ते गोमातेच्या डोक्यावर छत आणि आशीर्वाद त्यांना नक्की घेतील, ते डोक्यावर छत टाक.